इडली डोशाबरोबर खाण्यासाठी एकदम पांढरं शुभ्र अशी आपण इथे ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहे. त्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे. पाठीमागचा काळा भाग काढून घ्यायचा आहे. एक छोटीशी वाटी इथे फुटाणा डाळ घेतलेली. छोटीशी वाटी मी इथे शेंगदाण्यांची वरची साल काढून घ्यायची. आलं थोडं घ्यायचं, लसूण 2-3 पाकळ्या घ्यायच्या, 2-4 आपल्याला मिरच्या घ्यायच्या, मीठ घालायचं, साखर घालायची, थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम बारीक अशी आपल्याला ही चटणी इथे वाटून घ्यायची. इडलीसाठी बनवत असाल तर अशा पद्धतीने पातळ ठेवा आणि जर तुम्ही डोशासाठी बनवत असाल तर थोडीशी तिला घट्ट ठेवा. तडका बनवून घेण्यासाठी 2 पळी किंवा 1 पळी तेल घालायचं, जिरी मोहरी हिंग कढीपत्ता 2 बेडगे मिरच्या घालायच्या आणि हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा. अशा पद्धतीने पांढरं शुभ्र अशी आपली इथे डोसा चटणी बनवून